पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पत्रकार महात्मा गांधींचा। साप्ताहिक वर्तमानपत्राच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन। वर्ध्यासह संपूर्ण महाराष्ट्रात व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे। वर्ध्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणा देण्यात आलाय। सर्व साप्ताहिकांना समान न्यायाने जाहिरातीचे वाटप करण्यात यावे, बंद करण्यात आलेली रेल्वे सवलत सुरू करावी, पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन करावी, पत्रकार बांधवांच्या मानधनाबाबत नियमावली तयार करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहे। विविध साप्ताहिकांचे पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले। व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे साप्ताहिक विंग कडून हे आंदोलन करण्यात आले आहे। व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन सुरू आहे। या धरणे आंदोलनाचा कार्यक्रम याकरिता घेण्यात आलेला आहे कारण की महाराष्ट्र शासन हा छोट्या दैनिकांना, साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे। हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पण दिसून आले आणि या संदर्भात शासनाला वारंवार लक्ष वेधूनही ठोस अशी काही भूमिका पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत शासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही आहे। म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे आज महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन घेण्यात येत आहे। यामध्ये आमच्या विविध मागण्या आहे की विधानसभा असो, त्या निवडणुकीत किंवा सणवार उत्सव या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक, सर्व साप्ताहिक व सर्व लोकाभिमुख असलेले न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनलला पण ॲड देण्यात याव्या। तसेच RNI कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात। रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी। 25 वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्विवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे। तसेच एका बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये मिळत होते, जे स्ट्रिंजर लोक होते, जे TV मध्ये बातम्या लावत होते, पण आता त्यांचे ते 1000 रुपये कमी करून त्यांना फक्त 200 रुपये प्रति न्यूज असं देण्यात येत आहे। तर याच्यावरतीही पुन्हा त्यांची जे 1000 रुपये करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। वर्तमानपत्रांमध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकारांचे घर चालत नाही, त्यामुळे या मानधन संदर्भात ठोस निर्णय घेण्यासंदर्भात कमिटी स्थापन करावी। त्या कमिटीच्या सूचनेप्रमाणे पत्रकारांचे मानधन ठरवण्यात यावे। सध्या असलेल्या आयोगाचे नियम कोणीही पाळत नाही। पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात कमिटीवर काम करण्यासंदर्भात संधी द्यावी। सर्व वृत्तपत्रांचे 25% जाहिरात दर सरसकट वाढवून देण्यात यावे। कलर जाहिरातांची प्रीमियम ही वाढवून देण्यात यावी। आणि काळाप्रमाणे डिजिटल मीडियानेही आपला पाऊल जोरदार टाकलेले आहे। जे न्यूज पोर्टल, न्यूज यूट्यूब चॅनल किंवा इतरही डिजिटल माध्यम आहे अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत। यासह आमच्या पत्रकारांच्या हक्कासाठी आणि विविध मागण्यासाठी आम्ही या आंदोलनावर बसलेलो आहोत। आणि जर शासनाने लवकरात लवकर पाऊल उचलले नाही तर येणाऱ्या 10 जुलैला आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे पत्रकार मिळून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत।